जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावला दरोड्याच्या गुन्ह्याचा तपास नाशिक शहरातील पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांनी लावून 2.25 किलो सोन्यासह 4 जणांना ताब्यात घेतले। प्रथमच जिल्ह्याबाहेर शहर पोलिसांनी जाऊन मोठा गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रकार घडलाय। तपास केलेल्या हवालदार शिंदे यांचं कौतुक होत आहे। याबाबत अधिक माहिती जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस ठाणे हद्दीमध्ये दरोडा आणि चोरीचा गुन्हा घडून सुमारे लाखो रुपयांचा मुद्देमाल गेला होता। यामध्ये सोन्याच्या दागिन्यांचा समावेश होता। चाळीसगाव आणि जळगाव पोलिसांकडून या गुन्ह्यांची उकल होत नव्हती। नाशिक शहर पोलीस दाखल होण्यापूर्वीच पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांनी जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक चोरी दरोड्याचा यशस्वी तपास केल्याचं पाहता त्यांना जिल्ह्याबाहेर तपासकामी निवडण्यात आलं। युनिट 2 मध्ये कार्यरत असलेल्या हवालदार मनोहर शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून त्या काळच्या खबरी आणि रेकॉर्डवरचे गुन्हे तपासले। ज्या पद्धतीने मेहुणबारे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा घडला होता, प्राथमिक माहिती घेऊन या गुन्हा झाल्याच्या पद्धतीचं निरीक्षण करून अशा पद्धतीने आरोपी हे मध्य प्रदेशमधील नंदिया, धैली, सातपुडा या ठिकाणी असल्याचं निरीक्षणास आलं। जळगाव पोलिसांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांची मदत घेऊन पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांनी मध्य प्रदेश गाठून डोंगरदऱ्या पार करून जीवाची बाजी लावून आणि त्या ठिकाणी तपास करून गुन्हा करणारे 4 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली। त्यांच्याकडून 182 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन सुमारे 16,76,000चा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे। या आरोपीकडून जळगाव जिल्ह्यामध्ये घडलेल्या गुन्ह्यांची उकल होण्याची दाट शक्यता असून शहर पोलिसांनी जिल्ह्याबाहेर जाऊन यशस्वी तपास केल्याबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हा पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे, युनिट 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांनी त्यांचं कौतुक करून अभिनंदन केलं। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।